जय श्रीकृष्ण सर्वांना. मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी तुम्हाला आमचं जुनं घर वगैरे दाखवलं. तर काल ज्या श्लोकाचं तात्पर्य आपण जाणून घेतलं त्याच्या पुढील श्लोकाचं तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त श्लोकाचं तात्पर्य व त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत, बाकी काही नाही. तर चला आता सुरुवात करूयात आपण याचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घ्यायला. परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. तर चला आता आपण याचं तात्पर्य हे जाणून घेऊयात. शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाहीत. श्रीकृष्णांच्या कृपेनेच भक्ताने त्याचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी रूपांतरित करण्यास सांगण्यात आले. श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही आणि हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल. तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने भगवंत त्याला ते रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी प्रदान करतात. ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थाने प्रस्थापित केला आहे, ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात. त्यांचे सवंगडी, सखा, माता पिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर्य. तर चला आता आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात. एवढं तात्पर्य बघायचं. प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते. ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. दिव्य प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये त्यांना श्रीकृष्ण परमेश्वर असल्याचे सुद्धा विस्मरण होते. श्रीमद भागवतात म्हटले आहे की श्रीकृष्णांसोबत क्रीडा करणारे गोपगण अत्यंत पुण्यवान होते आणि अनेक जन्मानंतर त्यांना श्रीकृष्णांशी क्रीडा करण्याची संधी प्राप्त झालेली होती. अशा गोप बालकांना श्रीकृष्ण हे भगवान असल्याचे माहीत नव्हते. ते श्रीकृष्णांना आपला जिवलग सखा मानत होते. म्हणून सुखदेव गोस्वामी एका श्लोकात म्हणतात. तर त्या श्लोकात काय म्हणत आहेत ते आपण याच्या तात्पर्य रूपातच जाणून घेऊयात. परमेश्वराला मोठमोठा ऋषीगण, निश्वेश ब्रह्म, भक्तगण पुरुषोत्तम भगवान आणि जनसामान्य मायाधीन असल्याचे मानतात. या बालकांनी गतजन्मामध्ये अनेक पुण्यकर्म केल्यामुळे ती आता पुरुषोत्तम श्री भगवानांशी क्रीडा करीत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात, परंतु श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्याकरिता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. यामुळे भविष्यकाळातील लोक जाणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा तात्विक दृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही, तर स्वतःचे मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होतो.
कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता. सॉरी, तर माझं थोडंसं चुकलं होतं. खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक असणारी आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याची इच्छा असणाऱ्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून सिद्ध केले नाही, तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले. भगवंतांनी आपले विश्वरूप पाहण्याकरिता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली, कारण आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्जुन विराट रूप पाहण्यास विशेष इच्छुक नव्हता, हे भगवंतांना माहीत होते. तर आज आपण या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं. जेवढं सुंदर या श्लोकाचं तात्पर्य होतं, त्याहून अधिक सुंदर याच्या पुढील श्लोकाचं तात्पर्य असणार आहे. तर ते तात्पर्य पाहण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर चला, आणि बघा आता मी बाहेर आले आणि इथं बघा रुद्र कसा खेळतोय. कुठे गेले रुद्र काका? काका कुठे गेले? तिथं कुठे गेले? हा, लांब गेले? कुठे गेले लांब? हा, तुला इथं आणून कुणी सोडलं? तुला कुणी आणून सोडलं इथं? तू कसं आणून सोडशील स्वतःला? तू कसं आणशील स्वतःला? गावात गेलताव ना तुम्ही? काय बघितलं गावात? कसं होतं? कसं वरी जात होतं? मला करून दाखव एकदा. करून दाखव मला कसं जात होतं ते. कसं जात होतं? वरी जात होतं, पण कसं जात होतं सांग डबल एकदा. रुद्र लावली का? बाहेर कसं जायचं आता? मी बाहेर कसं जायचं आता? तू कडी लावल्यावर. तू कडी लावली, मी बाहेर कसं जायचं आता? नाही उघडत आता. नाही उघडत आता. काय करायचं? बाहेर नको जाऊ, बाहेर नको जाऊ. चिखल आहे खाली. चिखल आहे ना खाली. घाण आहे खाली, घाण आहे. हा, घाण आहे. आपा भैया कुठे गेला? हा, आपा भैया कुठे गेला? आपा भैया कुठे गेला? आणि तुला कुठं जायचंय आता? कोणत्या? खाली उतर, खाली उतर, खाली उतर रुद्र, खाली उतर. कुठं जायचं? पुण्याला जायचं का? हा रुद्र, काय रुदी? रुदी पॉम जायचं का पुण्याला? हा, काय रुद्र? रुद्र जायचं का पुण्याला? पुण्याला जायचं? आपण दोघं जायचं, ट्रेनमध्ये बसून जाऊ. जायचं का तुला? पुण्याला कोण आहे रे? कोण आहे पुण्याला मला सांग. हा, रुद्राचे बाबा कुठे आहेत? हा, चल पुन्हा डिशी पॉम दाखवते तुला. पौदे आली, चल माया करायची पौदे. पुन्हा तुला डिशी पॉम दाखवते. पौदे आली. हा, रुद्र कुठली राहिली आता? माया कशी करायची? कशी माया करायची तुम्हाला दाखव एकदा. इकडे माझी कर, माझी. डबल एकदा दाखव, डबल एकदा दाखव, डबल दाखव एकदा. रुद्र एकदा कर ना, एकदा कर, एकदा माझी माया कर. पुन्हा मी तुला डिशी पॉम दाखवते. डिशी पॉम नाही का बघायची? डिशी पॉम. हा, मला बाय कर. बाय बाय. कुठं चालला तू? चिखलात पाय टाकत नाही. बाय कर, बाय कर, चल बाय. आणि चिखलात कसं जाणार? चिखलात कसं जाणार तू?
गेला. बाय रुद्र, बाय. बघितलं ना तुम्ही रुद्र आणि मी कशी मस्ती करतो, कसं खेळतो ते, आणि तो माझं सगळं ऐकतो आणि सतत आमच्या दोघांची मस्ती सुरू असते. तर आज ज्या श्लोकाचं मी तुम्हाला तात्पर्य सांगितलं ते खूप महत्त्वपूर्ण होतं आणि उद्याच तात्पर्य हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आणि आता बघा रुद्र इथे आले पळत पळत पळत, कारण तिकडून गाडी येत होती म्हणून, आणि आता वापस जातोय तो. तर चला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज माझा जास्त मूड नव्हता त्यामुळे मी जास्त काय माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. आज जरा माझा मूडच ऑफ आहे, काय करू. तर चला, आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.